वडी बनवण्यासाठी आळूला लावण्याचं बॅटर तयार करत आहे. बेसन पीठ टाकते मी. सगळं मिश्रण याच्यात टाकायचं. मिरची पावडर, हळद, थोडी साखर टाकायची. 1 चमचा साखर टाकायची, जास्त नाही टाकायची, नाहीतर मग ते गोड गोड होते जास्त. लिंबूचा रस टाकायचा आहे, आंबटसर लागायचे, गोड आंबट लागते छान हे. आणि पाणी टाकायच्या ऐवजी चिंचेच्या पाण्यातच आपण हे मिश्रण करणार आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही पण बनवून पहा, खाऊन तर पहा. खूप सुंदर लागते. जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. एकदम घट्ट केलं मिश्रण की मग ते असं खूप टाईट बनते ते आळू वडे. आपल्याला थोडीशी टेस्टी आणि क्रिस्पी बनवायची. असं मी बॅटर तयार केलेलं आहे. थोडंसं मीठ घालते मी आता याच्यामध्ये. हे आळूचं पान असं आपण उलट करणार आहोत आणि असं पानांना लावून घ्यायचं आहे. हातानेच लावते आता मी. हाताने लावलं म्हणजे सगळीकडे पसरलं जातं ते. छान सगळीकडे लावायचं थोडं थोडं. हे पानाला लावून घेतलं. हे दुसरं पान घ्यायचं, हे असं ठेवायचं. याला पण सगळीकडे लावायचं असं पूर्ण. पुन्हा एकदा पान घ्यायचं. 3 पानाची मी बनवत आहे. ते उलट ठेवायचं असं याच्यावरती आणि ते लावायचं पान. पूर्ण मिश्रण लावायचं. आळू वडी खूप छान बनते असं केल्याने आणि खावीशी वाटते. काळ्या देठाची पानं आणायची नेहमी, म्हणजे ते घशाला खाजत नाहीत. असे रोल आपण करून घेणार आहोत सर्व. असे मी रोल करून घेतलेले आहेत. आता गॅसवरती पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. मध्यम आचेवर पाणी ठेवायचं आहे. त्याच्यावर चाळणी ठेवायचं आहे. याला मी तेल लावून घेतलेलं आहे. वडी याच्यावरती मी आता ठेवून देते. पंधरा ते 20 मिनिटात वडी होते. मध्यमवरती गॅस ठेवायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं. वडी छान झालेली आहे, वाफवलेली आहे. आता गॅस बंद करते. वडी अशी वाफवून घेतलेली आहे. आता ही वडी थंड होईपर्यंत थांबायचं आहे. थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडणार आहोत. वडी आपली तयार आहे. हे मी कापून घेतलेली आहे वाफवून झाल्यानंतर. आता मी तळणार आहे. सगळ्या वड्या अशा शालो फ्राय करून घ्यायच्या. तयार आहे आपली आळूवडी. खायला खूप टेस्टी लागते आणि शरीराला खूप छान असते, पौष्टिक असते. आळूवडी नेहमी खावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.